आता बोलू नका. जय संविधान मित्रांनो, आज आपण प्रकरण बघणार आहे दुसरं. भूगोल या विषयावर पोलीस भरतीमध्ये नेहमी विचारले जाणारे प्रश्न. चला तर जाणून घेऊया भूगोल या विषयावरती नेहमी वारंवार आलेले प्रश्न. पहिला प्रश्न काय आहे? बल्कन प्रदेश हा रिकामी देशाची साम्राज्यात मोडणारा होता. ऑप्शन बघा, फ्रान्स, दुसरा ऑप्शन आहे जापान, तिसरा आहे तुर्कस्तान आणि चौथा आहे इटली. तर या प्रश्नात जे अगदी बरोबर उत्तर आहे ते आहे तुर्कस्तान, ऑप्शन सी. ठीक आहे. त्यानंतर उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते? मित्रांनो, हा प्रश्न इतका महत्त्वाचा आहे कारण की माहिती आहे का, जापान हा देश असा होता जेव्हा अमेरिकेनं त्याच्यावरती अणुबॉम्ब फेकला तेव्हा पूर्ण हा देश निस्तनाबूत झाला. आज पण तिथं म्हणजे लेकरं बाळं वगैरे कुठं जन्माला येतात ना, कुठलाही त्या एरियामध्ये हिरोशिमा आणि नागासाकी आज पण ते अपंग वगैरे पैदा होतात कारण त्या अनुभवाचा आज पण तिथं एवढ्या प्रमाणात हे आहे, आपण म्हणतो रेडिएशन जो प्रकार आहे तिथं. त्या एरियामध्ये नागासाकी त्या जो एरियामध्ये बॉम्ब स्क्वॉट झाला म्हणजे अणुबॉम्ब पडला होता आणि तिथं आज पण लुळले लेकरं पैदा होतात, कोणाला पोलिओ टाईप. म्हणजे ते आता व्यवस्थित लेकरं होतच नाहीत ते, म्हणजे त्यांना काही ना काही बिमारी होतच राहते. आणि हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये आयोगाला एवढा आवडलेला आहे की तुम्ही विचारू नका. तुम्ही जवळपास 25-30 वर्ष प्रश्न चालले ना, तुम्हाला एकच प्रश्न वारंवार वाटणार की उदाहरण मुंबईला विचारला तर नागपूरला आहे, नागपूरला विचारलं तर औरंगाबादला आहे, औरंगाबादला आहे तर नागपूर, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, यवतमाळ. म्हणजे मी म्हणतो 36 जिल्ह्यात तो कमीत कमी एका वर्षात 10-15 वेळा रिपीट झालेलाच आहे. तर या प्रश्नाचं आपण जवळपास उत्तर पण बघूया. पहिला ऑप्शन आहे चीन, दुसरा आहे म्यानमार, तिसरा आहे जापान आणि चौथा आहे दक्षिण कोरिया. त्या प्रश्नात जे अगदी उत्तर जे बरोबर आहे ते जापान आहे. जापानच्या बाबतीत तुम्ही किती सांगावं ते कमीच आहे कारण की जापान हा जो देश आहे ना, त्यांना गौतम बुद्धाला मानणारा देश आहे. आणि तो बघा ना तुम्ही, टेक्नॉलॉजीमध्ये माहिती आहे जगात त्यांचं खूप नाव आहे जापानचं. जापानची कुठली वस्तू विकत घ्या तुम्ही, उदाहरणार्थ अकोल्याला तुम्हाला सांगतो मी, 2012 साली एक जापानची घडी होती. म्हणजे त्या व्यक्तीने 100 वर्ष आधी त्यांच्या पंजोबाने घेतली होती. ती घडी आजपर्यंत चालू आहे. त्याचा ॲड्रेस पण आहे म्हणजे ते जे राजराजेश्वर मंदिर आहे ना, तिथे ते घडी होती. तर ते जापानच्या त्या ज्या कंपनी होती ना अस्तित्वात, त्यांना लेटर पाठवलं होतं बायकायला आणि यांना पण त्यांना संभाषण केलं होतं की बाबा मेड इन जापान वस्तू किती महत्त्वाची आहे. ठीक आहे, इथपर्यंत आला लक्षात. त्याच्यानंतर आपण प्रश्न तिसरा बघूया. खालीलपैकी कोणती गर्ता हिंद महासागराची ते हिंदी झालं ते हिंद महासागरात आहे? तर उत्तर बघूया. तोगा, जापानी, मरियाना आणि सुदा. तर या प्रश्नात जे अगदी बरोबर उत्तर आहे ते आहे सुदा. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. आणि त्यानंतर आपण चौथा प्रश्न बघूया. पंढरकर असणार असं एक प्रश्न उत्तर चुकलं त्याचं थोडं. हे या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. उत्तर काय आहे? आपण प्रश्न बघूया आधी. ऑस्ट्रेलिया, इटली, इजिप्त आणि इंग्लंड. तर प्रश्न जे अगदी बरोबर ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, इडली. इडली. हा, ते इटली जे शब्द आहे ना, लहानपणी मी इडलीच म्हणतो, मास्तरला हसायचा मला की हा कुठून पोरगा पकडून आणला म्हणे, का लोकांना समजत नाही का म्हणे. आता काय. त्यानंतर प्रश्न बघूया पाचवा. भारताच्या सर्वात लहान राज्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमेशी संलग्न लागून नाही? उत्तर बघा. ऑप्शन ए कर्नाटक, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी तेलंगणा आणि ऑप्शन डी यापैकी नाही. या प्रश्नाचे जे अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो, तेलंगणा, ऑप्शन सी. म्हणजे भारताच्या राज्यात सर्वात लहान राज्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याशी संलग्न नाहीये? म्हणजे ते तेलंगणा जे आहे ना, सर्वात लहान राज्य आहे ते. त्या तेलंगणा राज्यात कमीत कमी 12 जिल्हे आहेत जवळपास. ठीक आहे. आणि तेलंगणा राज्यानं कुठून डिवाइड झालं त्याला? आंध्र प्रदेश मधून.
ठीक आहे, इथपर्यंत आला लक्षात. त्यानंतर ऑप्शन आपण बघूया. प्रश्न 6वा, नर्मदा नदीचे उगम कुठं आहे? पर्याय बघू. ऑप्शन ए ब्रह्मगिरी, ऑप्शन बी अमरकंटक, ऑप्शन सी भीमाशंकर आणि ऑप्शन डी भंडक. मित्रांनो, काही काही शब्द माझ्या तोंडातून एकदम वेगळे निघतात, जे मलाही नाही समजत. आता काय ते माझ्या तोंडात आले तर आले. या प्रश्नात जे अगदी बरोबर उत्तर आहे अमरकंटक. ठीक आहे. त्यानंतर आपण 7वा प्रश्न बघणार आहे. खालील कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे? म्हणजे सर्वात वरची जे पर्वतरांग असा तो शब्द होता. हा प्रश्न माहिती आहे का, हा पण खूप जास्त रिपीट झालेला आहे. इव्हन तुम्ही मला याच्यावरची PDF मागवली तरी पण मी देऊ शकतो, पण त्याचे चार्जेस लागणार भाऊ, कारण की मला पण त्यात टाइम द्यावा लागणार ना, 1 दिवस लागतो ते PDF काढायला. तर उत्तर ऑप्शन बघूया आपण. ऑप्शन ए अरवली, ऑप्शन बी काराकोरम. अरे ते चेन्नई इकडल्या साईडचे नाव असे येतात की ऍड्रेस येत असं का, काराकोरम. आज मी सकाळी एका माणसाच्या इडलीच्या दुकानावर गेलो, त्याचं नाव होतं की ऍड्रेस होतं इन्ना चू, असं काय नाव होतं ते मलाही ते वाचताही नाही आलं, इतकं मोठं. म्हणजे आपल्या ह्याच्यात तर 3 शब्दात नाव असते. कसं नाव असते? आकाश, रमेशराव, वदगळे, तायडे, त्यानंतर खरात, त्यानंतर वानखळे, असे सरनेम असतात. आणि तिकडे इन्ना पोरं, काय ते शब्द मला म्हणजे समजतच नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण ऑप्शन सी बघूया, सातपुडा. त्यानंतर डी ऑप्शन निलगिरी. तर या प्रश्नात जे अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो सातपुडा. कारण की खालील कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे? सातपुडा भाऊ, जगात सर्वात मोठं रांग म्हणजे आता तुम्ही सातपुड्याचे जे काय म्हणतात त्याला पर्वत इतके भिडलेले आहेत की ते विचारू नका. भारतात तर कुठल्या म्हणजे आपण महाराष्ट्रात बघणार ना, MP आणि महाराष्ट्राची जी बाउंड्री त्याच्यावर ते जुळलेले आहेत. ते इकडून हे क्रॉस केलं म्हणजे महाराष्ट्र साईडनं थोडं पुढे गेलं तर ते पर्वत रांग लागते, जसं जळगाव जामोद साईड वगैरे. किंवा मग त्या MP मधून इकडे येताना बघा तर जे पर्वत रांग क्रॉस केली ते हे लागते जवळपास आपलं जळगाव जामोदचं ते एरिया. ठीक आहे. त्यानंतर 8वा प्रश्न बघूया आपण. उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? उलर, जसं महाराष्ट्रात खाऱ्या पाण्याचे सरोवर आहेत ना अजंठाला, तसं हे कोणत्या राज्यात असा प्रश्न आहे तो. ऑप्शन बघूया. ए ऑप्शन आहे केरळ, बी ऑप्शन आहे आंध्र प्रदेश, सी ऑप्शन आहे जम्मू काश्मीर आणि डी ऑप्शन आहे ओडिसा. मित्रांनो, या प्रश्नात जे अगदी बरोबर उत्तर आहे त्याचं आहे जम्मू काश्मीर. उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर या ऑप्शन उत्तर आहे जम्मू काश्मीर. म्हणजे जम्मू काश्मीर राज्यात या ठिकाणी उलर इथं गोड्या पाण्याचे सरोवर आहे. जसं महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात जे आहे ना अजंठा कोणता लोणार सरोवर, तिथं खाऱ्या पाण्याचे, तर इथं जम्मू काश्मीरमध्ये उलर या इथं गोड्या पाण्याचे सरोवर आहेत. ठीक आहे. आता 9वा प्रश्न आपण बघणार आहे. पृथ्वीच्या सूर्यभोवती फिरण्यास पृथ्वीचे रिकामी जागा म्हणतात. ऑप्शन बघूया. म्हणजे पृथ्वी सूर्यभोवती फिरण्यास पृथ्वीचे रिकामी जागा हे म्हणतात, असा तो उत्तर आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यास दुसऱ्या भाषेत आपण म्हणू की काय म्हणतात? ऑप्शन बघा. ए परिवलन, बी परिभ्रमण, सी गती, डी यापैकी एकही नाही. आता या प्रश्नाचं उत्तर जे आहे परिभ्रमण. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीची रिकामी, म्हणजे ते दिवस रात होते ना, हे पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणून तो प्रकार घडतो. नाही फिरली नसती तर ना दिवस असता ना रात असती. म्हणजे भूगोलमध्ये हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. विचार करणं विज्ञान कुठं पोहोचलं. त्यानंतर 10वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे डब्याचे निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? म्हणजे रेल्वेचे जे डब्बे बनतात तर हे खालीलपैकी भारतात कुठल्या ठिकाणी, असा तो प्रश्न आहे. पर्याय ए कपूरथला, दुसरं बी ऑप्शन आहे चंदीगड, सी ऑप्शन आहे कानपूर आणि डी ऑप्शन आहे कोची. तर या प्रश्नात जे अगदी बरोबर उत्तर जे आहे ना कपूरथला. म्हणजे रेल्वेचं कुठलंही डब्याचं काम करायचं असलं ना तर भारतीय रेल्वे कपूरथला या ठिकाणी रेल्वेचे डब्बे निर्मिती करते. म्हणजे ते कुठलेही असो, ते पॅसेंजरचे असो
सुपरफास्टचे असो, कुठलेही रेल्वेचा डब्बा आला की डायरेक्ट कपूरथलावर उत्तर मारून द्यायचं. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माहिती आहे का, या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. कारण की खूपशे लोक आहेत ज्यांना ट्युशन लावायची म्हणजे त्यांनाकडे इतके पैसे नसतात. तर याचा तुम्हाला खूप फायदा होणार. ठीक आहे, नंतर भेटूया मित्रांनो.